हॅलो, आज बेकनेटमध्ये आलेली या सुंदर अशा केकची ऑर्डर. तर केक कस्टमाइज होता आणि त्यांनी सांगितलेलं की सेम त्यांना तसाच केक हवा आहे आणि ही पीच कलरची शेड होती आणि ह्याच्यासाठी मी व्हिप क्रीममध्ये ऑरेंज कलर आणि पिंक कलरचे दोन्ही कलर मिक्स करून घेतले. केकचा फ्लेवर चॉकलेट होता आणि दोन्ही केक जे होते टियर ते मी रात्रीच क्रमकोट करून ठेवले ते फ्रीजमध्ये, म्हणजे फिनिशिंग चांगली येते आणि अजिबात क्रम्स निघत नाहीत केकचे. आणि या बर्थडे पार्टीला माझी एक मैत्रीणसुद्धा गेली होती आणि तिने मला खास त्या दिवशी फोन केला होता, की "वैष्णवी, केक तर टेस्टला छान होताच, त्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. पण केकचं प्रेझेंटेशन एवढं छान होतं, केकचं डेकोरेशन एवढं छान झालेलं, की आम्हाला बघितल्याबरोबरच केक एवढा आवडला." आणि असा फीडबॅक आला, की खूप छान वाटतं. म्हणजे आपण जे काम करतो ते बरोबर चाललं आहे असं त्याची एक पोचपावती असते ती. तर आता इथे मी हे जे डेकोरेशन होतं ते पूर्ण करायला घेतले. हे फ्लॉक्स बॉल होते. हे मी वापरण्याच्या आधी धुवून घेते, वॉश करून घेते त्याचे जे स्टिक्स असतात खालचे ते. आणि याला ना व्हाईट रंगाचे मणीसुद्धा लावायचे होते. तर हे लावताना मी काय करते, थोडंसं हाताला व्हिप क्रीम लावून नंतर ते मणीमध्ये टाकून ते स्टिक करून घेते. त्याच्यामुळे ते छान दिसतात, एकदम परफेक्ट लागतात केकवरती. तुम्हीसुद्धा हे करून बघा. खूप छान लूक येतो याने केकवरती. आणि अशा पद्धतीने हा केक फायनल होत आला आहे आणि सगळ्यात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही छानशी डॉल. तर हे मी प्रिंट आउट काढली होती आणि त्याप्रमाणे इथे लावली आणि केक तुम्ही पण बघू शकता किती छान दिसत होता. हा त्या केकचा फायनल लुक होता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. बाय. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.